सभा झाली, त्यांनी नॅपकिनवाले असा तुमचा उल्लेख केला. म्हणजे नॅपकिन फडकवणारे बरेच लोक झालेत. भरत शेट मंत्री होणार, आज होणार, उद्या होणार. त्यांचं जॅकेट शिवलेलं ते जुनं झालं, नॅपकिन भिजलं. पण मंत्रिपद काही त्यांना अजून मिळालेलं नाही. ही गद्दारांची भूमी नाही, ही निष्ठावंताची भूमी आहे. गद्दारांना टकमकटोक दाखवणाऱ्या रायगडची भूमी आहे, असं त्यांनी टीका केली आपल्यावर. बरोबर आहे. आज पोलादपूरमध्ये त्यांची सभा झाली. कुठं झाली, काय झाली हे तुम्हाला माहिती आहे. हे आम्ही सांगायला पाहिजे अशातला भाग नाही आहे. परंतु नॅपकिन हा आमचा पहिल्यापासून आहे. त्याच्यामध्ये असं नाही ना की मी आता आमदार झालो आणि नॅपकिन घेतला आहे. जे आहे ते आहे, आम्ही सांगतो आहे ना. त्यामध्ये नॅपकिनचा बऱ्याचशा वेळेला उपयोग होतो. काय घाम आला, हात धुतले, तोंड पुसायचं असलं किंवा काय, तर नॅपकिनचा उपयोग चांगल्यासाठी आम्ही करतो. चुकीच्या कामासाठी नॅपकिनचा उपयोग करत नाही आहे. राहिला आहे प्रश्न जो दुसरा, त्यांनी जे सांगितलं मंत्री होणारच होतो, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. त्यांनी मगाशी सांगितलं तानाजी मालुसरेंच्या भूमीतल्या, आणि तानाजीच मालुसरेंच्या भूमीतलं असल्यामुळेच मी थांबलो, हे लक्षात ठेवा. तानाजी मालुसरेंच्या भूमीतले नसते तर कोण थांबलं नसतं. आणि त्याप्रमाणे आज जो काय या राज्याचा राज्यकारभार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जो चालू आहे, हे सगळ्यांना खटकतं आहे. त्यामध्ये कोणी वेगळं सांगायला पाहिजे अशातला भाग नाही आहे. पालकमंत्री ज्यावेळेला मंत्री होईल तेव्हा पालकमंत्री होईल, अगोदर पालकमंत्री कोण होत नसतो मंत्री झाल्याशिवाय. आणि अजूनही आम्ही आशा सोडलेली नाही. आज नाही उद्या, उद्या नाही परवा मी मंत्री होऊ शकतो, हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. परंतु आता नाही झालो ते नाही झालो, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. परंतु मी मंत्री नसलो, पालकमंत्री नसलो तरी माझ्या मतदारसंघातली, माझ्या जिल्ह्यातली कामं काय थांबलेली नाहीत. विकास कामं आम्ही डबल ताकदीने, जोमाने आम्ही करतो आहे. जी उद्धव साहेबांच्या काळामध्ये काही गोष्टी होऊ शकल्या नाहीत, त्या प्रचंड प्रमाणात विकास निधी आणून आम्ही ती करतो आहे. त्यामुळे जनतेने आम्हाला जे काही स्वीकारलेलं आहे, बघूया ना, दूध का दूध, पाणी का पाणी. येणारी पहिली खासदारकी आहे, त्याच्यामध्येच आपल्याला चित्र स्पष्ट होईल. मग त्यानंतर आमदारकीचे नंतर आहेच. तर त्याच्यामुळे उद्धव साहेबांनी जे काही इथे येऊन बोलून गेलेत, काय हरकत नाही आहे, ते त्यांच्या परीने बोललेले आहेत. आम्ही त्याला वेगळं उत्तर देतो आहे, अशातला भाग नाही आहे. परंतु टकमक टोकाचा जो विषय त्यांच्याकडे नेहमी येतो, तर मी मागच्या वेळेला पण सांगितलं, टकमक टोकावरती जाण्यासाठी त्याला पाय मजबूत लागतात, त्याला मन मजबूत लागतं. आणि ज्याला टकमक टोकावरती जाण्यासाठी रायगडला आपण किती वेळा आला तो, हे तर सांगा. शिवाजी महाराजांची राजधानीचं ठिकाण आपण किती वेळा आला रायगडवरती. आणि रायगडवरती जायला बऱ्याचशा पायऱ्या चढाव्या लागतात, आणि त्या आम्ही चढून पूर्ण केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही सांगितलेलं आहे की टकमक टोक हे आम्ही बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे, परंतु भरत शेटला टकमक टोकावरून पाडणारा अजून पैदा झालेला नाही आहे. हा माझा सवाल आहे.